लिटरली मी वाचलेलो आहे. तो जर माझ्या मागे असता तर मला घेऊनच गेला असता. मुंबईमध्ये कुठेही फिरा इथे चांगले रस्ते बनतात आणि लगेच त्या एका महिन्यात तो रस्ता तुटलाच जातो. कुर्ल्याला जो सीन झाला होता तेव्हापासून बसवाल्यांची खूप भीती वाटते. खड्ड्यात रस्त्यात त्या रस्त्यात खड्डे ते समजत नाही. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका आपल्या नवीन मोठं ब्लॉगमध्ये. तर चौकाशात चालवायला लागतं आणि पण इकडचे रस्ते लिटरली एवढे खराब आहेत ना, तर तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे खड्डे आहेत. आपटत आपण चालू. खड्ड्यात रस्त्यात खड्डे आहेत तेच समजत. तुम्ही बघू शकता हा पूर्ण जो रस्ता आहे लेफ्ट साईडला तिथे पूर्ण फक्त खोदून ठेवलेला आहे. आणि रस्ता ते लोक नॉर्मल नंतर बघत पण नाही. बघितलं हे असे बावड लोक असतात ना, मग ते असंच होणार. रस्ता बिस्ता काय बघत नाही, डायरेक्ट आपलं हे करायचं. असं कामं चालू आहेत बघा BMC. तुम्ही लिटरली बघू शकता मध्ये खड्डा करून ठेवलाय. कधी रस्ते बनतील देव जाणे. आता एक काम घेतलं तर पूर्ण नाही करणार, 4 जागावरती खोदून ठेवणार. खड्ड्यात रस्त्यात त्या रस्त्यात खड्डे ते समजत नाही. त्याच्यामुळे किती पब्लिकला त्रास होतो ना तो बघा. आपल्या राईट साईडला तुम्ही बघू शकता की गाडी केवढी आहे, त्याच्या बाजूला सामान केवढं आहे. खूपच सामान वगैरे घेऊन चालतात माणसं लिमिटच्या बाहेर. आणि जर ह्याच्यावर पोलिसांनी फाईन मारली की त्याच्या नावाची वेगळी व्हिडिओ बनवणार. म्हणजे पोलिसांना चुकीचं दाखवायला एकदम पुढे असणार माणसं. जर आपण चुकीचं करतोय तर पोलीसवाला त्याचा हे घेणारच ना, चलान मारणारच. गाडीची एक लिमिट आहे, त्याच्यावर तुम्ही वजन नाही ठेवू शकत त्याच्यात. पण नाही, ते वजन ठेवणार. नंतर त्याच्यावरती फाईन मारलं तर तरी बोलणार त्या पोलीसवाल्याला तू फाईन कशी मारली. सुटेल काकाने हात दाखवला तसा आपण निघालोय. सिग्नलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर आता बघू. आपण आता विलेपार्लेच्या दिशेने जातोय. तर विलेपार्लेला किती खड्डा आहे, कसा रस्ता आहे तो पूर्ण चेक करूया आपण. बघू शकता आता आपण निघालोय. पण जसंच पुढे आलो तसंच आपल्याला सिग्नल लागलेला आहे. तर आता आपण थांबूया सिग्नलला. तुम्ही बघितलं दादा त्यांनी केवढी मोठी कटवाले जस्ट वाचलं, एकदम बाजूने गेलं. सिग्नल वगैरे काहीच बघत नाही, डायरेक्ट फक्त आपल्या पुढे जात असतं. बघू शकता सिग्नल तोडून जातो. सिग्नल स्टार्ट झालाय तर आपण निघालो. लिटरली मी वाचलेलो आहे. तो जर माझ्या मागे असता तर मला घेऊनच गेला असता. कारण की त्याने सिग्नल वगैरे काय त्याला पाळायचा नव्हता. त्याने डायरेक्ट तो घेऊन गेला फुल स्पीडने. जस्ट फॉर अ सेकंड मी वाचलो. जस्ट फॉर अ सेकंड तुम्ही बघू शकता काय ड्रायव्हिंग केले, रॅश ड्रायव्हिंग केले. आणि 1 सेकंदासाठी मी वाचलोय त्याच्यापासून. साईबाबांची कृपा. ओम साईराम. एकदम किंचिभरात वाचलोय. नाहीतर माझा ऍक्सिडेंट होता चांगल्यापैकी त्याच्यासोबत. कारण की त्यांनी एवढा फास्ट चालवली ती गाडी आणि ती लिटरली मला ठोकता वाचलाय तो. काय तर हे बघा BMCचे कामं बघा.
मधल्या रस्त्यात आणि इथे खोदून ठेवलंय बघा, खड्डा बघा. हे कामं चालू आहेत. हा रस्ता थोडा चढणचा आहे. आता आपण डाव्या पडापैकी. अरे यार नगरी. हे बघा, तुम्ही मुंबईमध्ये कुठेही फिरा, इथे चांगले रस्ते बनतात आणि लगेच त्या एका महिन्यात तो रस्ता तुटलाच जातो. तुम्ही बघू शकता, हा रस्ता सुद्धा नवीन बांधला होता. हा बघा, हा एक मध्ये पॅच राहिला. बघू शकता इथे मध्ये पॅच, इथे लेफ्ट साईडला पण आहे. तर लिटरली तुम्ही रस्ते बनवा आणि फक्त तोडा, एवढंच काम चालू असतं. बनवायचं आणि तोडायचं बस. त्याच्यावर ह्यांची काहीच कामं होत नाही. कुर्ल्याला जो सीन झाला होता तेव्हापासून बसवाल्यांची खूप भीती वाटते. लिटरली फुटपाथवर चालताना पण भीती वाटते. कधी येतील, कधी आपल्याला घेऊन जातील, भरोसा नाही त्यांचा. ते बघा, हे असे ड्रायव्हर बघा, ते डायरेक्ट सिग्नल तोडून जातात सर्व. 1 मिनिटाचा सिग्नल, 1 मिनिटाने काही नाही होणार, उगाच घाई करतात. त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होतो. घाई नाही करायची नाही, काय नाही, उगाच नॉर्मल रूटने जायचं. आपल्याला काय करायचं एवढं लवकर जाऊन. सारखा रॉंग होईल. थोडा वेळ हा सायकलवाला बघा, मला काही सांगू शकतो. सिग्नल चालू झालेला आहे आपला. आता बघू शकता आपल्या मागे पण बसवाला सुटलेला. आता आपण निघालो. आपल्याला जायचं लेफ्टच्या दिशेने. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा. आणि आपण पुन्हा एकदा असं भेटू सुंदर अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.